परवा मी रिलायन्सच्या शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. तिथे एक दीदी होत्या, बिलिंग करत होत्या. त्यांनी माझ्या भिंतीला बरी नोटीस केली. रिसेंटलीच मी बाय केली होती त्यांच्या मॉलमधून. पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी पण कोणी नोटीस केला तो खूप हायसं आनंद वाटतो. थँक्यू कृष्ण भगवान. मला खूप खुशी झाली की इतक्या बिझी शेड्यूलमधून पण ती मला बोलली, म्हणाली अरे वा तुम्ही यूज केली, तुम्हाला खूप छान दिसते. म्हणून माझं म्हणणं आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही प्रत्येक क्षण खूप जी भर के खुल के जीवन घ्या. काही हवे दावे रिग्रेट असं काही ठेवू नका. फॉरगिव्ह आणि फॉरगेट करा. आणि कृष्ण भगवाननी भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे, चांगले कर्म करा, निष्काम भावनी कर्म करा, फलची इच्छा करू नका. आणखी प्रत्येक मैत्रिणीची वागण्याची बोलण्याची जी पण काही तुम्हाला वाटत असेल त्याची पण एक बाजू असते. हे मी आपल्या अनुभवातून शिकले. त्यांची काय परिस्थिती असते त्याच्यामध्ये ते तसं बिहेवियर आणि तसं रिॲक्ट करतात. म्हणून मनाला लावून नका घेऊ. आपण छान मैत्रिणी व्हायची, सगळ्या मैत्रिणींना आपलंसं करून घ्यायचं, त्यांना छान छान पदार्थ खाऊ घालायचे, त्यांच्या हॅपीनेसमध्ये सामील होऊन जायचं आणि आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायची. जर आपण दिवसामध्ये एकाही माणसाच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे स्माईल आली तर मला असं वाटतं की त्या दिवशीचं जीवन आपलं सार्थक झालं. आणि मी असेच करते. थँक्यू कृष्ण भगवान की जय.